मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून। नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी आज शिंदे वेगळी बैठक घेतात। शिंदेंच्या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांना मात्र निमंत्रण नसल्याची माहिती सूत्र देतात। मंत्रालयात सीएम वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचा समन्वय कक्ष एकीकडे तर दुसरीकडे नाशिकमधल्या बैठकीत महाजनांना निमंत्रण नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असा निशाणा राऊतांनी विरोधकांवर लगावलाय। शिंदेंच्या समन्वय कक्षाला मंत्री उदय सामंत यांचं समर्थन आहे। तर नाशिकमधील बैठकीचं महाजन यांना निमंत्रण नाहीये, तर दुसरीकडे मंत्रालयात सीएम वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचा समन्वय कक्ष असणार आहे, त्यामुळे महायुतीत कुठेतरी कोल्ड वॉर सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी। चंदन, नाशिकमध्ये शिंदेंची ही महत्त्वाची बैठक आणि या बैठकीला गिरीश महाजन यांना निमंत्रण नसल्याचं कळतंय, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी खरं आहे की नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाशिकच्या एकूणच तीनही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला ना शिंदे गटाचे शिवसेनेचे कोणी पदाधिकारी होते ना भाजपचे लोक होते, फक्त अधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली। गिरीश महाजन यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीला दादा भुसे किंवा इतर कोणीही नव्हतं आणि आज ज्या वेळेला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहेत, जाहीर सभा घेत आहेत आणि त्या सभेसोबतच त्या सभेच्या आधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक घेत आहेत, त्यावेळेला सुद्धा गिरीश महाजन यांना या बैठकीचं निमंत्रण नाही। वास्तविक पाहता गिरीश महाजन हे नाशिकचे कुंभमेळा मंत्री म्हणून आधीच त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार खरं तर नाशिकमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळे आमदार, त्यासोबतच नाशिकचे सगळे विभागीय अधिकारी आणि सोबतच कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं, मात्र गिरीश महाजन यांना असं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण मिळालेलं नाहीये। दुसरीकडे शिवसेनेकडनं हे सांगितलं जात आहे की या दौऱ्याच्या पूर्वी एक धावता आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि त्यामुळे या बैठकीचं नियोजन सगळ्यांना देण्यात आलेलं नाहीये, निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। मात्र असं जरी असलं तरी प्रोटोकॉल जर आपण बघितला तर या बैठकीला गिरीश महाजन यांना निमंत्रण देणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं, मात्र तरी देखील हे निमंत्रण दिलं गेलेलं नाहीये। त्यामुळे कोल्ड वॉर जो सध्या सुरू आहे शिवसेना आणि शिंदेगड शिवसेना त्याचप्रमाणे भाजप यांच्यामधला हा कोल्ड वॉर जो आहे त्याचा एक नवीन अध्याय जो आहे तो नाशिकच्या या बैठकीच्या निमित्तानं बघायला मिळतोय। सिंहस्थ कुंभमेळा 2027 साली होतोय, मात्र त्याच्या नियोजनाच्या अनुषंगानं सगळ्या बैठका सुरू आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं वेगवेगळ्या बैठका घेतोय, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम देखील आहे। आणि दुसरी गोष्ट मध्ये या सगळ्या बैठकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा गोंधळाचं वातावरण आहे। शिवसेनेचे सचिव जे आहेत भाऊसाहेब चौधरी त्यांनी देखील आज एक वक्तव्य केलेलं आहे की शिवसेना नाशिकच्या आपल्या पालकमंत्री पदावरचा दावा जो आहे तो कायम ठेवणार आहे, त्यामुळे या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आज होणाऱ्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, काय सूचना करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय या बैठकीला आता भाजपचे आमदार उपस्थित राहतात का याची देखील एक चर्चा जी आहे ती या निमित्तानं होणार आहे। त्याच्यामुळे या बैठकांच्या मागे पालकमंत्री पदाचं कोल्ड वॉर आहे का? नक्कीच, त्यामुळेच या बैठकीवर आपलं लक्ष असेल। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।